नमस्कार मित्रांनो. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. 8व्या वेतन आयोगाच्या पहिल्याच बैठकीत अनेक मोठ्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत. 28 एप्रिल रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या या बैठकीचं अध्यक्षस्थान न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांनी भूषवलं. या बैठकीत कर्मचारी संघटनांनी पगार, पेन्शन आणि भत्त्यांबाबत महत्त्वाचे प्रस्ताव मांडले. चला आता पाहूया प्रमुख मागण्या काय आहेत. सर्वात आधी पगारात मोठी वाढ करण्याची मागणी. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी अशी जोरदार मागणी. आणि सर्व भत्त्यांमध्ये तिप्पट वाढ करावी. आता इतर महत्त्वाचे मुद्दे पाहूया. 30 वर्षांच्या सेवेत किमान 5 पदोन्नती मिळाव्यात. पदोन्नती मिळाल्यावर अतिरिक्त वेतनवाढ देण्यात यावी. HRA आणि रिस्क अलाउन्स वाढवण्यावर भर. व्याजमुक्त ॲडव्हान्स पुन्हा सुरू करावेत. आणि 600 दिवसांची रजा एन्कॅशमेंट देण्याची मागणी. यासोबतच एक मोठी मागणी म्हणजे सेवेत असताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई थेट 2 कोटी रुपये देण्यात यावी. बोनसवरची मर्यादा काढून बेसिक पे आणि DAवर आधारित बोनस द्यावा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे NPS आणि UPS योजना बंद करून जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मागणी. आता पेन्शनधारकांसाठी देखील महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत. पेन्शनमध्ये वाढ, दर 5 वर्षांनी नियमित वाढ आणि वन रँक वन पेन्शन लागू करण्याची मागणी. दरम्यान आयोगानं 31 मेपर्यंत सूचना मागवल्या आहेत आणि देशभरात आणखी बैठका घेण्याचं आश्वासन दिलंय. म्हणजेच येत्या काळात मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. तुमचं काय मत आहे? खरंच पगारात मोठी वाढ होईल का? कमेंटमध्ये नक्की सांगा.